बेटात पुन्हा एका नवीन विद्यार्थ्याचे आगमन झाले होते. महंत नारायणगिरी महाराजांच्या 88व्या वर्षापर्यंत पंचक्रोशीत सर्वच त्यांना ओळखू लागले होते. महाराजांचा जनसंपर्क दांडगा झाला होता. अनेक भक्त मित्र सखे झाले होते. प्रत्येक गावातील नावाजलेल्या परिवाराशी घनिष्ठता होती. जसे समाजात होते तसेच बेटात होते. ते प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञानी बनवत असत. महाराजांना श्रीकृष्णाच्या ओव्या गाण्यात धन्यता वाटत असे. ते कृष्णाशी एकरूप झाले होते. रात्रंदिवस समाधी अवस्थेत राहत असत व भगवंत चिंतनात आपले मन रमवत असत. बेटावर असलेल्या आपल्या शिष्यांना वेदग्रंथाचा अभ्यास देत असत. व्याकरणाचा भाग शिकवत असत. शिकवताना त्यांना हातात पुस्तक अथवा पोथी घेण्याची गरज भासत नसे. सर्व ज्ञान मुखोद्गत होते. नारायणगिरी महाराजांनी बेटातील कामाचेही वाटप केले होते. शेतीची जबाबदारी, कोठीची जबाबदारी, पाहुणचाराची जबाबदारी अशी वेगवेगळ्या शिष्यांकडे वेगवेगळी कामं सोपवली होती. सुरेश राणे या शिष्याकडे कोठीची जबाबदारी असल्याने त्यांना कोठारी म्हणण्यात येत होते. बेटावरील शिधा व्यवस्था, जेवणावळी, पाहुणचार, साधनसामग्री त्याचबरोबर ग्रंथालय कोठारींच्या अधिपत्याखाली होते. अशा प्रकारे वेगवेगळ्या शिष्यांना वेगवेगळी जबाबदारी सोपवण्यात आली होती. विद्यार्थ्यांप्रमाणे ते समाजालाही मार्गदर्शन करीत. संदेश देत असत. यम नियम, उपास तापास, प्रत्याहार कशाला म्हणतात, साधा सोपा परमार्थ करा, गरजू भुकेलेला अन्न द्या. हे सर्व करीत असताना प्रपंचाकडे नीट लक्ष द्या. उत्तम व्यवहार करून उत्तम धन कमवा. गाडी बंगला सुखसोयी करा. कुटुंब सर्व बाबतीत तृप्त झाल्यावर धनाचा उपयोग परोपकारासाठी करा. कुणालाही फसवू नका. डोळस बुद्धीने प्रपंच परमार्थ करा. महाराजांकडे सर्व धर्मीय लोक येत असत. त्यांच्यावर मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या वाणीने सर्व श्रोते त्यांच्याकडे लुब्ध होत असत. संत ज्ञानेश्वर माऊलींचे प्रवचन, तुकारामांचे गायन, नामदेवांचे कीर्तन ह्या तिन्ही कला एकाच ठिकाणी जुळून आल्या होत्या. ते म्हणजे संत नारायणगिरी महाराजांकडे. सालाबादाप्रमाणे दिंडीचे आयोजन करायचे होते. शिवगिरी उर्फ तात्या महाराज बेटावर आले. नियोजनाची बैठक संपली. बेटातील विद्यार्थ्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या. 1993 साली जानेवारी महिना होता. आता त्र्यंबकला दिंडी निघणार होती. मागील वर्षी बेटात दाखल झालेला कोठारी म्हणून कार्यरत असलेल्या सुरेश राणे हे विद्यार्थी महाराजांना म्हणाले, मला दिंडीला यायचे आहे, मी सोबत येऊ का? नारायणगिरी महाराजांना विचारले, तुमचा पुढील विचार काय आहे? तुम्ही येथे किती दिवस राहणार आहात? त्यावेळेस सुरेश म्हणाले, मी इथेच राहणार आहे, मी घरी परत नाही जाणार. महाराजांनी विचारले, तुम्ही लग्न करणार आहात का? त्यावर राणे म्हणाले, माझा लग्नाचा अजिबात विचार नाही, मला ब्रह्मचारी राहायचे आहे. मग महाराज म्हणाले, धोतर इजार का घालता? ब्रह्मचाऱ्याने लंगोटी बांधायची असते. मग महाराजांनी एक श्वेत वस्त्राचे 2 तुकडे केले. ही घ्या लंगोटी, आता ही घालायची असे म्हणाले. त्यानंतर दिंडीत जाण्यास परवानगी दिली. महाराजांमागील कामाचा व्याप वाढत होता. कोर्ट कचेऱ्या चालू होत्या. शेती बटाईने दिली होती. महाराज वाचनावर भर देत असत. कधी मनात आले तर स्वयंपाक करीत. त्यांचा स्वतःचा एक स्टोव्ह होता, त्यावर पिठले भात करीत. महाराज कुणावरही फार काळ रागवू शकत नव्हते. एवढे ज्ञान संपन्न असलेला माणूस क्षमाशीलच असणार. सर्व जगाचे पालकत्व तर त्यांनी घेतलेच होते. पंढरपूर, आळंदी, पंकटस्वामी आश्रम या ठिकाणी नियमित जाणे येणे होते. त्यांनी कधीही वाचनाला खंड पडू दिला नाही. सकाळी जर कुठे कार्यक्रमाला जायचे असेल आणि जर नारायणगिरी महाराज वाचन करीत बसले असेल तर शिष्य बोलवायला गेल्यानंतर, थांबा थोडे राजा हो, थोड्या वेळाने जाऊ असं म्हणत वाचन सुरू ठेवायचे. जवळजवळ 2 तास असं चालायचे. मग उठायचे आणि तयारी लागायचे. असे पुस्तकप्रेमी होते महाराज. महाराजांचे स्नेही महंत शिवगिरी बाजारठाणकर येथील त्यांच्या मठात राहत होते. आता वयामानानुसार एकाच जोड असावी असे तात्यांना उर्फ शिवगिरींना वाटू लागले. बेटावर त्यांचे वरचेवर येणे जाणे तर होतेच. त्यांना बेटातील सर्व विद्यार्थ्यांची ओळख होती. एकदा भल्या पहाटे सकाळी बाजारठाणच्या काही मंडळींना घेऊन नारायण ताता महाराजांकडे आले. महाराजांना म्हणाले,
हा बेटातील सुरेश राणे विद्यार्थी बाजाटाच्या आश्रमासाठी मला सोबती म्हणून द्या ना. त्याचे तुमच्याकडे शिक्षण झाले असल्याने तो विद्वान आहे. माझ्या आश्रमात मला सोबत होईल व त्यालाही स्वतंत्र अभ्यास करायला अवधी मिळेल. शिवगिरी उर्फ नारायण तात्यांनी याआधीही मागणी केली होती. त्यामुळे महाराजांना थोडीशी नाखुशीनेच तयार झाले. सुरेश राणे यांना बोलवून घेण्यात आले. आता त्यांना बाजाठाणी जायची तयारी करायला सांगितले. गुरु आज्ञाशीर सावध्य मानून सुरेश तयार झाले. मग त्याआधी महंत नारायणगिरी महाराजांनी सुरेश यांना बाजाठाणला जाण्याआधी त्यांचा नामकरण विधी संपन्न केला. श्री सुरेश राणे यांचे रामगिरी असे नाव ठेवण्यात आले. त्यानंतर निघताना समस्त गावकऱ्यांनी महाराजांना नमस्कार केला. तेव्हा नारायणगिरी महाराज म्हणाले, आमच्या बेटातला मुलगा तुम्ही घेऊन जात आहे. बेटाला लागेल तेव्हा तो आम्ही तुमच्याकडून घेऊन येऊ. यावर गावकऱ्यांनी मोठ्या आनंदाने होकार दिला व रामगिरी बाजाठांसाठी रवाना झाले. सप्ताहाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत होती. महाराज संपूर्ण सप्ताहात भगवद्गीतेतील एका ओवीवर 7 दिवस प्रवचन करायचे. लाखोंचा जनसमुदाय एकचित्त होऊन ऐकायचा. श्रोते कानात प्राण आणून महाराजांचे बोलणे ऐकायचे. वयाने, अनुभवाने, अधिकाराने महाराज इतके मोठे होते की सर्वांच्या माना त्यांच्यापुढे झुकत असत. ते कानउघडणी करत असत. 2 महत्त्वाच्या मुद्द्यावर महाराज परखडपणे बोलायचे. एक म्हणजे अंधश्रद्धा व बळी व दुसरा म्हणजे व्यसनाधीनता. विज्ञान युगात अंधश्रद्धेला अजिबात थारा देता कामा नये. ते विज्ञानवादी होते. आयुष्यभर कमवलेली पुंजी दारू व तत्सम व्यसनात घालतलेली त्यांना आवडत नसे. महाराजांचा परंपरा टिकवून ठेवण्यात हातखंडा होता. काही सप्ताह, गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम, तुकाराम बीजेंचा वार्षिक कार्यक्रम महाराज गेल्या 40-50 वर्षापासून नियमित करत असत. महाराजांबद्दल सर्वांना दरारा होता. महंत रामगिरी आपल्या गुरुबंधूंसमवेत महाराजांकडे आले. 1998 साली आम्हा सर्वांना तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी द्या असे विचारले. कुठे जायचं? महाराजांनी नाराजीच्या स्वरातच प्रश्न केला. मग ऋषिकेश, द्वारका असे उत्तर आल्यावर महाराज जरा शांत झाले. विद्यार्थ्यांनी जेव्हा सांगितले की प्रवास फक्त रेल्वे किंवा बसने करणार नाही, बाकी पायी पर्यटन करायचे ठरवले आहे, त्यावर महाराज आनंदित झाले. त्वरित परवानगी दिली. जसे घार फिरते आकाशी तिचे चित्त पिल्लांपाशी, तसा आपला कुठलाही शिष्य कुठेही राहत असला तरी त्यावर महाराजांचे नियंत्रण होते. शिष्यांना महाराजांचा धाक वाटत असे. महंत नारायणगिरी महाराज प्रत्येक तीर्थक्षेत्राचा सखोल अभ्यास केला होता. त्या ठिकाणी तेथील भगवंताने कुठल्या लीला केल्या आहेत याची माहिती त्यांना होती. एखादे स्थान काळाच्या पडद्याआड जरी गेले तरी त्यासंबंधी छब्बूत माहिती महाराजांना असायची. एकदा महाराजांचे स्नेही आमदार रामकृष्ण बाबा यांनी महाराजांना वैष्णव देवीस विमानाने चला असा आग्रह धरला. महाराज तेव्हा विमानाने जाऊन आले. त्यानंतर महाराजांच्या आप्तेष्टांचा आनंद गगनात मावत नव्हता. प्रतिवर्षी पंढरपूरला द्वादशीने कीर्तन असायचे. दिंडीत जाणाऱ्या मंडळींना महाराजांचे अमृतमोल शब्द ऐकायला मिळायचे. त्याचबरोबर वेगवेगळ्या फडातील भजनी, टाळकरी, विनेकरी महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी येत. ते कीर्तनाला उभे राहिले की 4-4 तास एकाच जागेवर उभे राहत असत. आपले पाय कधीही हलवत नसत. गळ्यात विणा, मिटलेले डोळे, महाराजांची लागलेली समाधी म्हणजे ज्ञानब्रह्माची टाळीच असे. इसवी सन 2 साली तात्या महाराज दिंडी घेऊन जात होते. त्यात रस्त्याने त्यांचे अपघाती निधन झाले. महाराजांचे गुरुबंधू हरपले. त्यांच्या षोडशीच्या कार्यक्रमाचे कीर्तन नारायणगिरी महाराजांनीच केले. त्यानंतर महाराजांनी त्र्यंबकेश्वर दिंडी बंद केली. इसवी सन 2004 साली गोदावरीला पूर आला होता. 3 दिवस पाण्याची पातळी वाढत होती. मागच्यासारखा म्हणजे 1969 सारखी पुराची परिस्थिती नव्हती. सरकारी यंत्रणा जोरात काम करत होती. तहसीलदार कार्यालयातून युद्धपातळीवर मदत कार्य चालू होते. बेटावरील सर्व पाळीव प्राणी, माणसे यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. परंतु नारायणगिरी महाराजांनी काही बेट सोडून जायला तयार नव्हते. पाणी वाढू लागले. शेवटी शासनाने हेलिकॉप्टर पाठवले. त्यातही महाराज आले नाही. संपूर्ण बेट पाण्याखाली गेले.
कळसावर महाराज होते.